यात एक धक्कादायक बातमी पुण्यामधून आहे। पुण्यामध्ये चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार करण्यात आलाय। पुण्यातल्या मुंढवा कोरेगाव पार्क रस्त्यावरची ही घटना आहे। महिलेला घरी सोडण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केलाय। महिलेची एका पार्टीमध्ये ओळख झाली होती। कोरेगाव पार्क पोलिसात आता गुन्हा दाखल झालाय। आणि अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित। प्रीतम, ही घटना नेमकी कधी घडली आहे आणि पोलिसांकडून काय माहिती देण्यात आली आहे? पुण्यात धावत्या कारमध्ये कल्याणी एका महिलेवरती लैंगिक अत्याचार झाल्याची घटना जी आहे समोर आली आहे। पुण्यातील मुंढवा कोरेगाव पार्क रस्त्यावर एका महिलामध्ये धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार झाला। घटनेनंतर पुण्यामध्ये सध्या संतापाची लाट उसळली आहे। मध्यरात्री 1:30 वाजता आसपासची सगळी घटना घडली आणि त्या एका रात्री पार्टीमध्ये त्या महिलेची एका पुरुषासोबत ओळख झाली। तो तिला घरी सोडतो म्हणाला म्हणून कारमध्ये लिफ्ट दिली आणि धावत्या कारमध्ये त्या महिलेवरती लैंगिक अत्याचार केला। पुण्यातील कोरेगाव परिसरामध्ये सगळी घटना घडली। तो पुरुष आणि ती महिला हॉटेलमधून बाहेर पडले। बाहेर पडताना त्यांची ओळख झाली आणि लिफ्ट देण्याच्या बहाण्याने हे सर्व कृत्य घडलं। आता तो फरार आहे। सीसीटीव्ही मध्ये सगळा तपास चालू आहे। त्याची ओळख पटवण्याचं सगळं चालू आहे। मात्र महिलेने सगळी वेळीच घटना आपल्या घरी आणि पोलीस स्टेशनला सांगितली। त्याबद्दल लगेच ऍक्शन घेण्यात आली आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्व हा खरं तपास सुरू होतोय। प्रीतम, धन्यवाद या माहितीसाठी। तर महिलेला घरी सोडण्याच्या बहाण्याने चालत्या कारमध्ये तिच्यावर अत्याचार करण्यात आलाय। पुण्यातल्या मुंढवा कोरेगाव पार्क या रस्त्यावरची ही घटना आहे। या प्रकरणी आता पोलिसांचा तपास सुरू आहे।